नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. विषय आहे उन्हाळी नांगरट, ज्याला आपण शास्त्रीय भाषेत उष्ण कसाणी असं म्हणतो. आता अनेक जण याकडे केवळ एक दरवर्षी करायचं काम म्हणून पाहतात, नाही का? पण आज आपण हेच समजून घेणार आहोत की हे फक्त एक काम नाहीये, तर हे एक विज्ञान आहे, एक तंत्रज्ञान आहे. आपल्या शेतीला किडींपासून, रोगांपासून वाचवण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी हे एक अत्यंत शक्तिशाली शस्त्र आहे. चला तर मग आज या तंत्राच्या अगदी मुळाशी जाऊया आणि त्यामागचं शास्त्र काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. कधी असा विचार केलाय की जी गोष्ट आपल्याला नकोशी वाटते, म्हणजे उन्हाळ्याचा तो 45-50 डिग्रीचा कडकपणा, तोच आपल्या शेतीसाठी एक वरदान ठरू शकतो का? काय होईल जर आपण ह्या रणरणत्या उन्हाचा उपयोग आपल्या जमिनीच्या पोटात लपलेल्या शत्रूंना नष्ट करण्यासाठी केला? आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपण हे पाहणार आहोत की उन्हाळ्याची हीच आग, हेच तापमान आपल्या शेतीसाठी किती आणि कसं फायदेशीर ठरू शकतं. तर मग ही उष्ण कासाणी म्हणजे नक्की काय? बघा, साध्या भाषेत सांगायचं तर ही फक्त जमीन नांगरणं किंवा माती वर खाली करणं नाहीये. हे आहे एक प्रकारचं मेकॅनिकल डिसइन्फेक्शन, म्हणजे यांत्रिक पद्धतीने केलेलं निर्जंतुकीकरण. ज्याप्रमाणे एखादे डॉक्टर ऑपरेशन करण्याआधी आपली सर्व उपकरणं निर्जंतुक करतात, अगदी तसंच आपण खोल नांगरटीद्वारे आपल्या जमिनीला पुढच्या पिकासाठी रोगमुक्त आणि कीडमुक्त करत असतो. हा शब्द नीट लक्षात ठेवा, यांत्रिक निर्जंतुकीकरण. आज आपण ह्या विषयाच्या प्रत्येक पैलूवर अगदी सविस्तर चर्चा करणार आहोत. सगळ्यात आधी आपण उन्हाळ्याच्या उष्णतेमागे दडलेलं विज्ञान समजून घेऊ, म्हणजे जमिनीच्या आत नेमकं काय घडतं ते पाहू. त्यानंतर कोणती अवजारं वापरायची आणि नांगरट किती खोल करायची हे बघू. हे खूपच महत्वाचं आहे. पुढे आपण नांगरटीसाठी योग्य वेळ कोणती, तिची अचूक पद्धत काय आणि जमिनीमध्ये जो कडक थर तयार होतो तो कसा टाळायचा यावरही बोलू. आणि हो, सगळ्यात शेवटी एका सोप्या तांत्रिक चेकलिस्टने आपण हे सत्र संपवू, जेणेकरून तुम्हाला सगळे महत्त्वाचे मुद्दे कायमचे लक्षात राहतील. चला, तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. उष्ण कसाणी का करायची? यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रातल्या जमिनीसाठी हे इतकं आवश्यक का आहे? याचं उत्तर कुठे बाहेर नाही, तर आपल्याच जमिनीच्या रचनेत, तिच्या स्वभावात दडलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रातली जी बहुतांश काळी कसदार जमीन आहे, जिला आपण रेग्यूर मृदा म्हणून ओळखतो, ती एका खास प्रकारच्या चिकणमातीने बनलेली आहे. तिचं नाव आहे मॉन्टमोरिलोनाइट. आता या मातीचा एक फारच विशेष गुणधर्म आहे. जेव्हा कडक उन्हाळा सुरू होतो आणि मातीतला ओलावा पूर्णपणे नाहीसा होतो, तेव्हा ही माती आकुंचन पावते, म्हणजे ती स्वतःला आतल्या बाजूला ओढून घेते आणि यामुळेच आपल्या शेतामध्ये आपल्याला खोलवर मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या दिसतात. आपल्याला अनेकदा वाटतं की ह्या भेगा म्हणजे जमिनीचं नुकसान आहे. पण खरं सांगू का, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर या भेगा म्हणजे एक नैसर्गिक संधी आहे. या भेगा म्हणजे जणू काही जमिनीच्या आत उष्णता पोचवण्यासाठी निसर्गानेच तयार केलेले मार्ग आहेत. या भेगांमुळे सूर्याची प्रखर उष्णता आणि गरम हवा जमिनीच्या खूप आतपर्यंत, म्हणजे जवळपास 1 ते 1.5 फूट खोलवर अगदी सहज पोहोचते. आणि बरोबर इथेच आपल्या निर्जंतुकीकरणाच्या प्रक्रियेची पहिली आणि नैसर्गिक पायरी सुरू होते. आता पाहूया की जमिनीच्या खाली नक्की काय दडलंय. आपल्याला वरून शांत दिसणाऱ्या जमिनीच्या पोटात एक छुपा शत्रू दबा धरून बसलेला असतो. कापसावर येणारी गुलाबी बोंडळी, ऊसावर किंवा इतर पिकांवर येणारी हुमणी अळी यांचे कोश जमिनीखाली 6 ते 10 इंच खोलवर सुप्तावस्थेत पडून असतात. यांच्यासोबतच फ्युझॅरियम आणि रायझोक्टोनियासारख्या बुरशीजन्य रोगांचे जंतूही याच थरात लपलेले असतात. उन्हाळा हा त्यांचा प्रजननाचा काळ नसतो, तो त्यांच्या निद्रावस्थेचा म्हणजे हायबरनेशनचा काळ असतो. आणि या अवस्थेत ते सर्वात कमकुवत असतात. आणि हीच ती अचूक वेळ आहे त्यांच्यावर हल्ला करण्याची. ठीक आहे, आता आपल्याला समस्या काय आहे आणि ती कुठे लपलेली आहे हे तर अगदी स्पष्ट झालंय. चला तर मग या समस्येवर योग्य तोडगा कसा काढायचा याच्या व्यावहारिक बाबींकडे वळूया. आणि यासाठी योग्य अवजारांची निवड आणि योग्य खोली गाठणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इथे एक गोष्ट अगदी नीट समजून घ्या. इथेच बहुतेक शेतकरी चूक करतात. उष्ण कणसाठी आपल्याला मोल्डबोर्ड नांगर म्हणजेच पलटी नांगर वापरणं अनिवार्य आहे. अनेक शेतकरी कल्टिवेटर किंवा रोटावेटर वापरतात, पण हे लक्षात घ्या की ते फक्त वरच्या थरातली माती भुसभुशीत करतात. ते मातीला उलटवत नाहीत. एमबी नांगर मात्र मातीचा खालचा थर कापून
त्याला पूर्णपणे 180 अंशात उलटवतो आणि वर आणतो. हेच ते यांत्रिक निर्जंतुकीकरण आहे. याच कृतीमुळे 6 ते 10 इंच खाली लपलेले ते किडींचे कोश आणि रोगजंतू थेट सूर्यप्रकाशाच्या आणि कडक उष्णतेच्या संपर्कात येतात आणि अक्षरशः भाजून निघतात. ज्या शेतकरी बांधवांकडे 45 हॉर्स पॉवरपेक्षा जास्त शक्तीचा ट्रॅक्टर आहे, त्यांच्यासाठी एक स्मार्ट पर्याय आहे, तो म्हणजे रिव्हर्सिबल MB नांगर. याचा फायदा असा की शेताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नांगरट झाल्यावर ट्रॅक्टरला परत रिकामा यावं लागत नाही. नांगराची दिशा तिथल्या तिथे बदलून लगेचच दुसऱ्या बाजूने नांगरट सुरू करता येते. यामुळे तुमचा वेळ तर वाचतोच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिझेलचा खर्चसुद्धा लक्षणीयरित्या कमी होतो. आता बोलूया खोलीबद्दल. हा आकडा तुमच्या मनात अगदी कोरून ठेवा, 30 सेंटीमीटर. उष्ण कसाणीसाठी नांगरटीची खोली किमान 25 ते 30 सेंटीमीटर, म्हणजे जवळपास 12 इंच किंवा 1 फूट असणं बंधनकारक आहे. यामागचं कारण अगदी सोपं आहे. जसं आपण आधी पाहिलं की बहुतांश किडींचे कोश आणि रोगजंतू हे जमिनीच्या वरच्या 15-20 सेंटीमीटर थरात असतात. आता जर आपण फक्त 15 सेंटीमीटर खोल नांगरट केली तर आपण त्या किडींना फक्त त्रास देऊ, त्यांना मुळापासून नष्ट नाही करू शकणार. त्यांना पूर्णपणे उघडं पाडून नष्ट करण्यासाठी 30 सेंटीमीटरची खोली गाठावीच लागेल. ही 30 सेंटीमीटरची खोली गाठण्यासाठी विशेषतः आपल्या महाराष्ट्रातल्या भारी, चिकट, काळ्या जमिनीत ट्रॅक्टर शक्तिशाली असणं खूप गरजेचं आहे. आपली काळी कसदार जमीन म्हणजे काही लोणी नाही, तिला कापायला ताकद लागते. यासाठी किमान 50 हॉर्स पॉवर किंवा त्याहून अधिक शक्तीचा ट्रॅक्टर असणं आदर्श मानलं जातं. नांगरट करताना ट्रॅक्टरचा वेग 3.5 ते 4.5 किलोमीटर प्रति तास इतका स्थिर ठेवावा. यापेक्षा जास्त वेग ठेवल्यास नांगर जमिनीत खोलवर जाणार नाही आणि आपलं मूळ उद्दिष्टच अपूर्ण राहील. योग्य अवजार आणि योग्य खोली. यानंतर तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे योग्य वेळ. कारण उष्ण कसाणी कधीही करून चालत नाही. तिची एक अचूक वेळ साधणं गरजेचं आहे. आणि ही वेळ आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागांनुसार थोडी बदलते. ह्या तक्त्याकडे जरा लक्ष द्या. विदर्भ आणि मराठवाड्यात जिथे पाऊस तुलनेने लवकर सुरू होतो, तिथे 15 मार्च ते 15 एप्रिल हा नांगरटीसाठी सर्वोत्तम काळ आहे. याचं कारण असं की नांगरटीनंतर जमिनीला भाजण्यासाठी, निर्जंतुक होण्यासाठी किमान 60 दिवसांचा कडक उन्हाळा मिळावा. पश्चिम महाराष्ट्रात जिथे ऊस किंवा हरभरा यांसारखी रब्बी पिकं काढायला उशीर होतो, तिथे साधारणतः 1 एप्रिल ते 10 मे या काळात नांगरट केली जाते. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, खरीपाची तयारी म्हणून केली जाणारी ही नांगरट वळवाचा पाऊस म्हणजेच मान्सूनपूर्व सरी येण्याआधीच पूर्ण झाली पाहिजे. एक अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे नांगरट करताना जमीन पूर्णपणे कोरडी किंवा जसं आपण म्हणतो तशी हाडाची कोरडी असली पाहिजे. जमिनीत जर किंचितही ओलावा असेल तर नांगरामुळे मातीची मोठी ढेकळं तयार होतात, पण ती चिकट असल्यामुळे सहज फुटत नाहीत. ओलावा उष्णतेला शोषून घेतो आणि तिला खोलवर पोहोचू देत नाही. त्यामुळे सूर्यप्रकाशाद्वारे जमिनीला भाजण्याची जी सोलर कुकिंग प्रक्रिया आहे तिचा प्रभाव खूपच कमी होतो. म्हणून जमीन पूर्ण सुकण्याची वाट पाहणं अत्यंत आवश्यक आहे. चला, आता आपण या प्रक्रियेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि कौशल्याच्या टप्प्यावर आलो आहोत. नांगरट नक्की कशी करायची? कारण फक्त ट्रॅक्टर शेतात फिरवून चालणार नाही. या कामातून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी काही शास्त्रीय पद्धती वापरल्या पाहिजेत. योग्य नांगरटीचे 3 सोपे पण अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. पहिला, नेहमी उताराच्या आडवी नांगरट करणे. दुसरा, नांगरटीनंतर तयार झालेली ढेकळं तशीच उघडी ठेवणे. आणि तिसरा, नांगरटीची वेळ सकाळी लवकरची निवडणे. आता आपण या प्रत्येक पायरीमागे असलेलं तांत्रिक कारण समजून घेऊया. पहिली पायरी आहे उताराला आडवी नांगरट, ज्याला आपण कॉन्टूर प्लोईंग म्हणतो. असं केल्याने शेतामध्ये आपोआप छोट्या छोट्या सऱ्या किंवा बाण तयार होतात. याचा फायदा काय? जेव्हा मान्सूनचा पहिला जोरदार पाऊस पडतो तेव्हा पाणी उतारावरून वाहून न जाता या सऱ्यांमध्ये अडतं आणि तिथेच जमिनीत मुरतं. यालाच इन सिटू मॉइश्चर कॉन्झर्वेशन असं म्हणतात. या एका सोप्या गोष्टीमुळे पावसाच्या पाण्याची तब्बल 25% जास्त बचत होऊ शकते. म्हणजे 100 लिटर पाण्यापैकी 25 लिटर पाणी वाया न जाता थेट जमिनीत मुरतं. आता दुसरी पायरी, ढेकळांचं व्यवस्थापन. नांगरटीनंतर जी मोठी ढेकळं पडतात ती तशीच राहू द्या. त्यावर लगेच रोटावेटर फिरवण्याची घाई अजिबात करू नका. कारण ही मोठी खडबडीत ढेकळं जमिनीचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणारा एकूण पृष्ठभाग म्हणजे सरफेस एरिया वाढवतात. यामुळे सूर्याची अतिनील किरणं आणि उष्णता मातीच्या आत जास्त खोलवर जाऊन प्रभावी सोलर कुकिंग करतात.
ढेकळं फोडणं म्हणजे जणू काही ऐनवेळी आपण आपला सौर चुल्हाच बंद करण्यासारखं आहे. आणि ही आहे तिसरी, पण अत्यंत चातुर्याची पायरी. नांगरट शक्यतो सकाळी 6 ते 10च्या दरम्यान करा. यामागचं रहस्य काय आहे? ही वेळ बगळे, कोतवाल, मैना अशा शिकारी पक्ष्यांच्या फिरण्याची, शिकारीची मुख्य वेळ असते. जेव्हा तुमचा नांगर जमिनीला उलटवतो, तेव्हा जमिनीखालील हुमणीच्या आळ्या आणि कोश उघडे पडतात. हे पक्षी जणू काही तयारच असतात आणि ते लगेचच हे कोश वेचून खातात. म्हणजे निसर्गच तुमचं कीटकनाशकाचं काम अगदी मोफत करून देतो. आतापर्यंत आपण बोललो ते या हंगामापुरतं झालं. पण उष्ण कसाणीचा एक असाही फायदा आहे जो तुमच्या जमिनीचं भविष्य सुधारतो. तो जमिनीतील एका मोठ्या पण सहजासहजी न दिसणाऱ्या समस्येवरचा उपाय आहे आणि ती समस्या म्हणजे जमिनीचा कडक थर. होतं काय की अनेक शेतकरी दरवर्षी एकाच खोलीवर साधारणपणे 15 ते 20 सेंटीमीटरवर नांगरट किंवा वखरणी करतात. यामुळे हळूहळू त्या खोलीवर एक कडक दगडासारखा थर तयार होतो, ज्याला हार्ड पॅन किंवा नांगरटीचा तळ असं म्हणतात. हा थर म्हणजे जमिनीखाली तयार झालेली एक अदृश्य भिंतच असते. ती पिकांच्या मुळांना खाली जाण्यापासून रोखते. त्यामुळे मुळं खोलवर जाऊ शकत नाहीत आणि पावसाने थोडा जरी खंड दिला तरी पीक लगेच माना टाकतं. या हार्ड पॅनला तोडण्याचा एकमेव प्रभावी आणि शास्त्रीय उपाय म्हणजे दर 2 किंवा 3 वर्षांनी एकदा खोल उन्हाळी नांगरट करणे. 30 सेंटीमीटर खोल नांगरट केल्याने हा कठीण थर फुटतो आणि जमिनीच्या खालच्या थरांमध्ये हवा आणि पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा होतो. याचा सर्वात मोठा फायदा खरीफ पिकांना होतो. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जेव्हा पावसाचा हमखास खंड पडतो, तेव्हा पिकांची मुळं या तुटलेल्या थरामधून खाली जाऊन जमिनीतील ओलावा शोषून घेतात आणि पीक तग धरून राहतं. पण थांबा, इथे एक अत्यंत महत्वाची सावधगिरी बाळगावी लागेल. एक धोक्याचा इशारा आहे जो अजिबात दुर्लक्षून चालणार नाही. ज्यांची जमीन खूप उथळ आहे, म्हणजे मुरमाड जमिनीवर फक्त 6 इंचांपेक्षा कमी मातीचा थर आहे, त्यांनी खोल नांगरट करणं टाळावं. कारण अशा जमिनीत खोल नांगरट केल्यास खालचे मुरुम आणि अनुत्पादक दगडगोटे वर येतील आणि जमिनीची सुपीकता कायमची नष्ट होईल. हा धोका अजिबात पत्करू नका. अशा शेतकऱ्यांनी 15 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल नांगरट करू नये. चला तर मग, आता आपण या संपूर्ण माहिती सत्राचा आढावा घेऊया. उष्णकराणी यशस्वी करण्यासाठी लक्षात ठेवायचे सगळ्यात महत्त्वाचे तांत्रिक मुद्दे एकाच ठिकाणी थोडक्यात पाहूया. ही आहे तुमची अंतिम तांत्रिक चेकलिस्ट. हे 5 मुद्दे कायम लक्षात ठेवा. पहिला, खोली किमान 30 सेंटीमीटर किंवा 12 इंच. दुसरा, अवजार फक्त आणि फक्त मोल्डबोर्ड किंवा पलटी नांगर. तिसरा, दिशा नेहमी उताराला आडवी. चौथा, सूर्यप्रकाश नांगरटीनंतर किमान 45 दिवस जमीन चांगली तापू द्या. आणि पाचवा, वारंवारता जमिनीचा कठीण थर तोडण्यासाठी दर 2 ते 3 वर्षांनी एकदा ही खोल नांगरट नक्की करा. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. उष्ण कसाणीकडे कधी खर्च म्हणून पाहू नका. ही एक गुंतवणूक आहे. ही तुमच्या जमिनीच्या आरोग्यामध्ये गेलेली गुंतवणूक आहे. या एका कामामुळे तुमचा कीटकनाशकांवरचा खर्च कमी होतो, रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाच्या पाण्याची बचत होते. ही गुंतवणूक तुम्हाला पुढील हंगामात निश्चितपणे एक चांगला परतावा देईल, याची खात्री बाळगा. जर या माहितीने तुमचा विचार बदलला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.